सांगितलं मी तुम्हाला. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी ही तक्रार नामदेवाच्या पत्नीची आहे. 14 माणसे आहे माझ्या घरी. हिंडती दारोदारी अन्नासाठी, हिंडती दारोदारी अन्नासाठी, हिंडती दारोदारी अन्नासाठी, दारोदारी अन्नासाठी. चौदा माणसे आहे माझ्या घरी, 14 माणसे आहे माझ्या घरी, 14 माणसे आहे माझ्या घरी, 14 माणसे आहे माझ्या घरी. हिंडती दारोदारी अन्नासाठी, दारोदारी अन्नासाठी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. या प्रमाणावरून आपल्या लक्षात आलं असेल की एक एकनाथ महाराज सोडले तर सगळ्या संतांच्या लौकिकदृष्ट्या परिस्थितीचा विचार करा. फक्त एक एकनाथ महाराज संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंतही आहे बरं का. ह्या दोघे राजू नाना दोघी एकत्रित नांदत नाही सरस्वतीनं लक्ष्मी, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. नाही तर दोघीच जमत नाही सरस्वती आणि लक्ष्मीचं. कोणाला सांगू नका, मी सांगतो. ते दोघी रात्री 12 वाजता लक्ष्मीला सरस्वती, का ग मी राहते तिथं तू का नाही राहत. कोणाला सांगतो सांगतो, सांगू नका. तू कुठं राहते. सरस्वती म्हणली मी ब्राह्मण घराण्यात राहते आणि तू सारखी गुजराती मारवाडी आणि यांना कायम दक्षिणा मागायला लावतेस, का नाही राहत. आता लक्ष्मीनं जे उत्तर दिलंय मी सांगतो, फक्त याचा बोबाडा करू नका. लांबलचक उत्तर आहे पण सांगतोच. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलता शशी दिदर्शापेक्षया धाडीला ऐके मतपतिते पदे शिनविले ऐशी दिजांची लीला ऐसे दुःख सरस्वती म्हणून बहु भीते या कुला. हे कळलं ना सगळे. हो म्हणत ना, होला काय बस होशीन हो लावा. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बरं का विलासराव, लक्ष्मी म्हणली एका वंजईत माझा बाप पिऊन टाकला. कोणी? अगस्ती ब्राह्मणाने. लक्ष्मीचा बाप कोण? धाडस नका करू, बरं खरं पाहिजे. पण कोण कोण लक्ष्मीचा बाप? समुद्र. शाबा आहे, बरोबर, एकदम एक नंबर. 100 पैकी 250 तुम्हाला. आणि आज गणित चुकणार नाही, कारण आजचं जे सौजन्य आहे ते ज्ञानेश्वर विद्यालय एकतुणी मुख्याध्यापक आणि समस्त शिक्षक वृंद, त्यामुळे गणित चुकण्याची गरज नाही. आज ज्यांनी सगळ्यांना गणित शिकवले ते इथे विराजमान आहे. मजा आहे. वा वा, नाव खूप चांगलं आहे तुमचं बरं का, कापसे. आता थोडंसं वाढतंय प्रकरण, तुम्ही कापूस शब्द वापरल्यामुळे. मी काय ठोकाटाकी नाही. संत चरित्राला कापसाच्या फुलाची उपमा दिली, नाही तर एकाही वाङ्मयात कापसाचं फूल वापरलं नाही. कमळाचं वापरलं, अलिप्त कमळ, जळी जैसे गुलाबाचे, झेंडूचे, बाकीचे सगळे फुलं वापरले राजू नाना. पण कापसाचं फूल, आता तुमच्या आडनावून सांगतो पहा, कापसाचं फूल फक्त तुलसीदासजींनी वापरलं. कापसाचं फूल म्हणजे संताचं जीवन. कारण अनेक तंतूचं एकत्रीकरण त्याला म्हणतात कापूस. तसं अनेक सद्गुणाचं एकत्रीकरण त्याला म्हणतात संत. कापसाचं फूल काय करतं? दुसऱ्याची लज्जा रक्षण करण्याचं काम करतं. बारीक तुम्ही उत्तर शोधा. कापसाच्या फुलाचं काम काय आहे? अरे स्वतः उघडं होतं, दुसऱ्याची लाज राखतं. त्याच्यात सरकी असते ना, सरकी. कापूस काढून कापूस काढून कापूस काढून ती बिचारी उघडी होते आणि समाजाची लाज राखते, त्याला म्हणतात कापूस. विठ्ठल 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 विठ्ठल
कापसे सर जमला आता. एका आचमने इथून वाढलं. मी मुद्द्यावर आहे. समुद्र लक्ष्मीचा बाप. मी बाजूला कुठं गेलो तुम्ही अजिबात डोकं चालू नका. समुद्र हा लक्ष्मीचा बाप आहे आणि तो समुद्र एका वंजईत पिऊन टाकणारा अगस्ती ब्राह्मण आहे. जववरी तववरी समुद्र करी गर्जना जव त्या अगस्ती ब्राह्मण हा देखील नाही बाप. आणि म्हणून एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू धाकुलता शशी. लक्ष्मीचा भाऊ कोण? चंद्र. त्याला शाप दिला तो भृगु ब्राह्मणाने. माझ्या मिस्टरच ना, बरं जाऊ द्या, माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. शाप दिला बृहस्पतीने. थोडंसं मागं पुढे झालं. एका आचमने अगस्ती मुनी माझा पिता शोषिला. माझा बाप चंद्र तो समुद्र प्राशन केला अगस्तीने. माझा भाऊ चंद्र त्याला शाप दिला बृहस्पतीने. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. म्हणजे लक्ष्मी न सरस्वती एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. सरस्वती म्हणजे विद्वत्ता, लक्ष्मी म्हणजे वैभव. जेवढे प्रवचनाला येणार तेवढे दररोज जेवून जाणार. हे वैभव नाथ बाबांचं. पुन्हा एक शब्द लक्षात घ्या. नाथ महाराजांच्या वेळेला एक संत होते अंबाजोगाईला. त्यांचं नाव होतं दासोपंत. अंबाजोगाईचे. बरं, त्यांचाही अधिकार महान होता. दासोपंतांची करमणूक करण्यासाठी सोंगट्या खेळायला स्वतः भगवान यायचे. एक दिवस दासोपंताची करमणूक सोंगट्या खेळतात भगवान, आणि अचानक एकनाथ महाराज अंबाजोगाईला वाड्यात आल्याची चाहूल लागली. देव अंतर्धान पावले. दासोपंतांचा गैरसमज झाला की पठ्ठ्यासोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा संत आल्याबरोबर दर्शन न देता का गेला? हा दर्शन देण्याच्या लायकीचा बाबा नसावा. दासोपंता समज. आणि मग गुळ पाणी वगैरे, तेव्हा चहा नव्हता, गुळ पाणी, पारमार्थिक चर्चा झाल्या. बरं, येतो दासोपंत, थांबा सोडायला येतो. अंबाजोगाईच्या बाहेरपर्यंत सोडायला दासोपंत आले. नाथ महाराज म्हणाले, कधी येणं झालं पैठणला या वाड्यावर येऊ म्हणाले. असे काही दिवस गेले आणि एक दिवस दासोपंत पैठणला येतात. पहिल्यांदा आले असल्यामुळे विचारतात, नाथांचा वाडा, पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा. ते उदास काऊन बसतं रे? काय फार संकट आहे का? मग इकडे ये, इकडे ये, असं बाजूला या, असं इकडे बस ना. नाही नाही, ते हसणार नाही ते कधी, मला माहिती आहे. असं इकडे बसलं चालेल ना? काय असं इकडे फार उदास असे 2-4 असल्यावर तर कोणताही महाराज जाणार आहे वादळसर. कारण ते VIP तेच दिसतंय ना मला उदास. सरकून घ्या पुढं. प्रसन्न पाहिजे थोडं. फार संकट सगळ्या जगाचं आल्यासारखं असं नाही. विठ्ठल विठ्ठल पैठणला आला म्हणजे या वाड्यावर विचारतात, नाथांचा वाडा, पुढे जा बाबा, बाबा पुढे जा, बाबा पुढे जा. असं करता करता नाथांच्या वाड्यात आले आणि द्वारात बघितलं. दासोपंत चकित झाले. का? दत्त थांबा थांबा, आहे ते तसं काय ना, पाठही आहे, उगाच स्पर्श करून जातो. आहे प्रमाण योग्य आहे, पण थोडं आता बरोबर बरोबर म्हणजे आता 1.25 तास आहे म्हणून हे सगळे अभंग मोठा आहे मग हे थोडंसं ते सगळे आता पाठ झालं महाराष्ट्राला. प्रत्येक महाराज ते घेतच प्रमाण. चकित झाले. देवा तुम्ही बोट ठेवलं, हळू बोला. का? मालकाचं प्रवचन चालू आहे. कोण मालक? एकनाथ महाराज. आणि तुम्ही ड्रेसवरून ओळखता नाही का तुम्हाला? मी चोपदार आहे. त्या दिवशी वाटलं होतं देवा की हा दर्शन देण्याच्या लायकीचा महाराज नसेल म्हणून तुम्ही निघून गेला. असं कोणाला कमी लेखू नाही दासोपंत. अरे या मालकाची परवानगी न घेता तुझ्याकडे आलो होतो आणि मालक आल्याची चाहूल लागल्यावर घाबरलो. मालक रागावतील म्हणून निघून आलो. लक्षात घ्या, सर्व जगाचा नाथ आहे, त्याला जगन्नाथ म्हणतात. पण जगन्नाथाला एक नाथ आहे आणि त्यांचं नाव
एकनाथ आहे. असे थोर संत एकनाथ महाराज यांचा अभंगन ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी याचं महत्त्व प्रतिपादन करणारा. हे पहा, आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या 4 गोष्टी सर्वांना पाठ आहे. जनावराला सुद्धा हे लागू आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व यवनीसी समसमान. त्याच्यात एकच घटक आहे, त्याची गरजही नाही, त्याची आवडही नाही, बरं का. पण 3 आहे राजू नाना, त्याची गरज आणि आवड आहे. आहार, निद्रा, मैथुन. आहाराची गरजही आहे, आवडही आहे. गरज म्हणजे जिवंत राहण्यासाठी जेवण करावं लागतं. त्या प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. जेवणामध्ये फरक आहे, पण जीव जन्मालाच आला नाही जो जेवण करीत नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिर सांडून रक्ता, गोचिड, झोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस, चारा, मुक्ता, फळे, मालाचे पेटे वाहताती, उंटे, तयासी तो काटे, भक्षावया, सुकरासी, विष्टा, माणेसा अवकाश, मिष्टानाची त्यास, काय घोडी, स्वानासी भोजन दिले, पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. येऊन कळलं ना तुम्हाला, जेवण वेगवेगळे आहे. जेवण करीत नाही असा जीव जन्माला आला नाही. म्हणजे आहाराची गरजही आहे, नुसती गरज नाही, आवड आहे. थोडं मीठ कमी होऊ द्या तर लाल डोळे करतं. चवी चवी घेऊ घास, म्हणजे आवडही आहे, गरजही आहे आहाराची. निद्रेची गरजही आहे, आवडही आहे. किमान शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी 6 ते 7 तास झोप झालीच पाहिजे, म्हणजे गरज आहे. आवडही आहे. कधी जन्मात जे कीर्तनाला आलं नाही राजू नाना ते ओळखू येतं. इतकं उदास असतं, ते म्हणतं काय करावं, काय राजू नाना घेऊन आले, आता जाताही येत नाही, बसणंही होत नाही. फार त्याचा चेहरा पहा. जर खांबाचा भय कळी काळाचे नाही तया. काळाचं भय वाटतं का, मग उपाय आहे ना. काय करावं लागेल महाराज, ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. दान सांगितलं ना तुला, पटत नाही ना महाराज. का ज्ञानेश्वरी वाचायची म्हणतात, मग कळी काळाचं भय नाही म्हणता. मी सेवा निवृत्त होऊन 20 वर्षे झाले, आणि दररोज ज्ञानेश्वरी वाचतो तरी भय संपलं नाही. असं अरले का, मग वाचण्यात फरक असला पाहिजे, बरं का. हे पहा, साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे, हे सिद्ध होत असतं. नाहीतर संभाजीनगरच्या स्टँडवर बऱ्याच यष्ट्या, हे घाई गेलं, यष्टीत बसलं, डबल बेल झाली, पार अर्धा तास झाला, यष्टी बदनापूरपर्यंत गेली. मग हे म्हणतं, कंडक्टर एक पुणे, उतर खाली, और नगदी पैसे घ्या साहेब. बाकीचे उदाहरण, उतार दिलं उतरून त्याला. का पैसे नाही, 500ची नोट दाखवतं. जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच बसलं. अरे का जात नाही, चुकीच्या गाडीत बसलं. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे, हे सिद्ध होत असतं. तर ते 6 जण राजू नाना इकडची एकही गोष्ट सांगत नाही 11पर्यंत, सगळ्या गोष्टी तिकडच्या सांगतो. तिकडचं कोणी इकडे ऐकायला नसल्यामुळे 6 जण व्यसनी होते. आणि हे पहा, व्यसनी माणसं व्यसन सोबतच ठेवतात. सूर्य मावळतीला आला, 6 जण निघालेले म्हणले आता, आणि नदी वाहत होती म्हणला, नदी वाहते रे, असं सांगतात की मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये गंगेचं पाणी बघितलं की त्यांना ओढायची इच्छा होते, असं म्हणतात. ले एक दम मारून मग जाऊ पलीकडे. आता 6 जण एवढे घाई कामं करतात राजू नाना. त्यांच्यात सप्ताहाच्या काळात पाया पडा तरी कोणी मदत करत नाही. पण त्यांच्यातली पहा, एकानं सोडली गाठोडी, दुसरं पळत गेलं, पाणी आणलं, तिसऱ्यानं मळून काढला, 4थ्यानं नारळाच्या दोरीची गुंडाळी केली, 5व्यानं गुलाबाच्या फुलाचा रस काढला. चोपदार पाठ आहे मला, गोल्डन भानुशाही कोण आहे.
बरोबर आहे का नावं चुकली? अरे एकदाच वाचत असतो आम्ही. विठ्ठल झाले. मग त्यांच्यातली संघटना पहा. भरून झाल्यावर नारळाच्या दोरीची गुंडाळीन मग काडीपेटी लावली. एकमेकास हे करू आणि मग अवघे धरू. आणि मग एक 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 दोन दोन दम झाले. ते म्हणतात हुक्का सबका लाडला. बरं काय बंडशास्त्री, हे तुमच्या भागवतात नाही. हुक्का हुक्का सबका लाडला सबका राखे मान भरी सभा में यू फिर जैसा गोपीन में कान. ते म्हणतात जसा पूर्वी रास क्रीडेच्या वेळेला कृष्ण गोपिकात फिरत होता तसा गांजा आमच्यात फिरतो. हुक्का सबका लाडला ए सबका राखे मान भरी सभा में यू फिरे. ज्यानं हात पुढे केला त्याचा मान त्याचा मान. दोन दोन चार चार दम झाले, डोळे लाल झाले आणि सूर्य मावळला. पलीकडे जायचं राजू नाना आता, पलीकडे जायचं आहे आता रे. गुडगा गुडगा पाण्यात गेले. त्या भागातलं एक आलं, अरे कुठले कोण्या गावचे? लांबचे आहो. काय आत्महत्या करता का? म्हणजे पोहायला तर कोणाला नाही. मग दोन पुरुष पाणी आहे ना. बापरे, मग कसं जायचं? अरे पलीकडे जा, इथून अर्धा किलोमीटर एक नावाडी आहे, नावाड्याच्या पायापडान पलीकडे जा. आता 8:30 वाजले. नावाडी गेला घरी, दोर बांधून झाडाला. पण हे लाल डोळेवाले म्हणले अरे नसू दे नावाडी ना आपण आहो रे. डोळे लाल झाले. बसले 9 वाजता नावेत बसले. 9 वाजता म्हणले आपण 6 जण आहे ना, दोघाची पाळी. 9 ते 12 दोघांना वल्ले मारले. हवा तुला. 12 ते 3 दुसरी दोघं. हवा तुला. 3 ते 6 तिसरी जोडी. पहाटेचं कोंबडं वरडलं भर, नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही का? इच्छा आहे. साधन नाही का? नावेत बसले. प्रयत्न नाही का? रात्रभर वल्ले मारले. मग का जात नाही? दोर सोडला नाही. दोर राजू नाना जर दोर सोडला नाही आणि हे वल्ले मारून मारून मेले तरी पलीकडे जाईल का? तसं प्रेमरूपी दोर बांधलाय आम्ही संसाराच्या झाडाला आणि भक्तीचे वल्ले लोकांसाठी चाललेले. म्हणून अंतर तुझ्या पायी, म्हणून अंतर तुझी पायी, म्हणून अंतर तुझी पायी. अंतर संसार भक्तिमय, अंतर संसार भक्तिमय, अंतर संसार भक्तिमय, अंतर संसार भक्तिमय. म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पायी. म्हणजे तुझ्या वाचण्यात दोष असला पाहिजे का? साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नाही तर दोष साधनामध्ये आहे. तसा तुझ्या वाचण्यात दोष आहे. म्हणजे वाचण्याची काही पद्धत आहे का एकनाथ महाराज? पद्धत नंतर सांगतो मी, त्यासाठीच आलो. फक्त तुझी पद्धत आधी सांग. माझी 20 वर्ष झाले रिटायर. मुलगाही नोकरीवर आहे महाराज, सूनही नोकरीवर आहे. ते लहान नातवंड खेळवायचा कार्यक्रम माझ्याकडे असतो. दोन्ही नातू एकाच पाळण्यात टाकतो बाबा. एका हाती पाळण्याची दोरी आणि एका हाती ज्ञानेश्वरी. ओम नमो जियाद्या बाळा जो जो रे कुलभूषणा, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा दशरथ नंदना. एका हातानं पाळण्याची दोरी ओढतो महाराज आणि एका हातानं ज्ञानेश्वरी. म्हणूनच फरक. लेका अशी वाचून मेला तरी फायदा होईल का? मग ते 20 रुपयाचं पुस्तक नाही, प्रत्येक ववीतून माझी माऊली माझ्यासोबत साक्षात बोलते ही भावना ठेवून. भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच
ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी रूपाकर हरि दयावरी रूपाकर हरि दयावरी रूपाकर हरि दयावरी रूपाकर हरि दयावरी समुखे आपण सांगतो श्री विष्णू समुखे आपण सांगतो श्री विष्णू कृपा करी हरि दयावर कृपा करी हरि दयावर कृपा करी हरि दयावर कृपा करी हरि दयावर समुखे आपण सांगतो श्री विष्णू समुखे आपण सांगतो श्री विष्णू सांगतो श्री विष्णू भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. परमार्थामध्ये महत्व आहे ते भावाला. भाव धरी तरी तारील पाषाण. नाहीतर दगडाचा स्वभाव आहे तो स्वतः बुडतो आणि त्याचा आश्रय करणाऱ्यालाही बुडवतो. पण श्रद्धा ठेवली ना, भाव धरी तरी ते त्याला कोणीतरी सांगितलं की गुरु करावा लागतो जीवनात. मेंढ्या वळणारा गडी, बरं का अशोकराव, मेंढ्या वळणारा गडी होता. त्याला कोणीतरी सांगितलं, बरं का भवर, हे आमच्या सेवेतच होते, 8 दिवस त्यांच्याकडे होतो, त्यामुळे ते काही घाबरत नाही महाराजाला. 8 दिवस पाहायलाच आहे म्हणा महाराज, 8 दिवस पाहायला. कोणीतरी सांगितलं अशोकराव त्याला की गुरु करावा लागतो. सुनले चतुर सुजान, सुनले चतुर सुजान, निगुरे नाही रहे ना. त्यानं ऐकलं, बस बस काय बाळशास्त्री. मग त्याला कळालं की पलीकडच्या गावाला गुरु आले आणि ते शिष्याला माळी घालतात शिष्य, आणि मग काहीतरी गुरुला दक्षिणाही न्यावी लागते हेही त्याला माहिती होतं. आणि हा आडदांड गडी, मेंढ्या वळणारा गडी, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गालने, 112 किलो वजन. लक्षात आला का शिष्य? जाताना आपल्या शेतातून गेलं, गुरुजीसाठी कोशिंबीरची पेंडी, 2 वांगे, आधीच आडदांड. आणि त्या गुरुजीच्या भोवताल भवर परदेशातले शिष्य बसले होते. ते मक्याच्या कणसासारखे केस डोक्याला, टोमॅटो सारखे कलर, परदेशातले फळे घेऊन आलेले. आणि हे तिथं गेलं, काना एवढी उंच काठी, खांद्यावर घोंगडं, 12 बंदी, गुडघ्याच्यावर धोत्र, कोल्हापुरी जोडा, कोल्हापुरी मिशा, 112 किलो वजन, 6.5 फूट, 58 इंच छाती आणि तांबडे डोळे वाघासारखे, वांगेन कोशिंबीरची पेंडी. गेलं नाही, वाकलं नाही, नमस्कार नाही. आपण जर्सी गाईच्या खोंडाला चारा टाकतो तसे वांगेन कोशिंबीर गुरु पुढे आपटली. लक्षात घ्या, गुरु तर हादरलेच. बरं कमी जास्त बोलतो काठी आहे. कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला दिवसभर मेंढ्यावाला, त्याला काय गुरु करायचा तुला? झाला रे भाऊ, मी तुझा गुरु झालो. झालो का शिष्य झालो? हा, मंत्र दे ना. दक्षिणा काय आणले? दिसत नाही का तुला वांगेन कोशिंबीर? मग तोच मंत्र आहे. याचा फायदा सांग ना गुरु. फायदा श्रद्धेनं जप कर, भाव ठेव, भावसागर तरसील. झालं. अशोकराव हे घरी गेलं. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, मंत्र 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. दिवसभर संध्याकाळी आलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, हरिपाठ 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, जेवायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, झोपायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, झोपून उठल्यावर सकाळी 2 बैंगन 1 वर्ष मंत्र जपला यानं 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. आणि दुसऱ्या वर्षी याचे गुरुजी पलीकडच्या गावात आल्याचं कळालं. निघाला. बायको म्हणली, कुठे चालला तुम्ही? गुरु आलं तर माझं पलकड. मग तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत. असं करा, गुरुला आपल्या घरी आणा. मी घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, आरती करून ठेवते, गादी टाकून ठेवते. तुमच्या गुरुसाठी सगळे थॉम्सनची द्राक्षी, वसईची केळी, संत्री नागपूरची, आंबे हापूसचे, बिस्किट ग्लुकोजचं, काय लागत ते सगळे फक्त गुरु घरी आणा. ठीक आहे म्हणला. गेलं. हे केलं तर नदी दुथडी भरून वाहत होती.
याला पोहायला येत नाही. म्हणलं आता पलीकडे कसं जाऊ, गुरुजी पलीकडे आहे. पण लक्षात आलं, गुरुजी म्हणले होते 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, मंत्राचा जप कर भवसागर तरसील भवसागर. नदी काय अवघड आहे म्हणला, 2000 फुटाची. राजू नाना घोंगडा अंथरलं त्यांना काठाला आणि मांडी घातली, डोळे मिटले आणि गुरुचं केलं ध्यान. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गेलं पलीकडे, पाहता काय माझ्याकडे, गेलं घोंगड्यावर बसून पाण्याहून. कापसे सर घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं आणि गुरुकडे आलं. बरोबर गुरुनं ओळखलं गेल्यासालचं वांग्यावालं. दक्षिणा लक्षात राहण्यासारखी होती. अरे तू पलीकडचा गावचा? हो गुरुदेवा. रात्री मुक्कामी होता का? नाही. मग आता घरून आलो. घरून आला? अरे पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, नदी दुथडी भरून वाहते. पोहून आला म्हणाव तर तुझे कपडे भिजले नाही. चेष्टा करत का गुरु? गेल्या साली काय म्हणला तू? कळलं तुम्हाला? तो मेंढ्यावाला होता बरं, तशी त्याच्या भाषेत सांगतो. 2 बैंगन कोथमीर खिचडी, भाव ठेवून मंत्र जप म्हणला भवसागर तरसील. पलीकडे घोंगड्यावर बसलो, तुझं ध्यान केलं, मंत्र जपला, अलीकडे आलो. पाण्याहून? हा, घोंगड्यावर बसून पाण्याहून. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात गुरुजी, तसे पावला त्याच्याकडे. नुसता आलो नाही, मग तुझी तयारी झाली. तुझी तयारी म्हटल्यावर आदरला गुरु. त्याची भाषा समजून घ्या. तयारी म्हणजे घरी सारवून ठेवलं घर, रांगोळ्या घातल्या, बायको वाट पाहती, थॉम्सनची द्राक्षी केस, पसईची केळी, संत्री नागपूरचे, आंबे हापूरचे, लेकरही वाट पाहतात दर्शनाला, तुला घेऊन जायला आलो. गुरु हादरला. अशोकराव, याला हो म्हणावं, दडदडीत मरण आहे. नाही म्हणावं, याच्या भावनेला तडा आहे. गुरुने ठरवलं, नाहीतरी मरण आहेस ना, 1 दिवस मेलो तरी चालल, पण याच्या भावनेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावालं पुढं, गुरु माग, ज्याचे परदेशात शिष्य आहे राजू नाना. सगळे तांबडे शिष्य माग माग. नदी दुथडी भरून वाहते आहे आणि ते घोंगडा अंथरलं, यानं डबल अंथरलं, तर डबल सीट जायचं आहे. आणि ते पुराचं पाणी बघितलं आणि गुरुनी तांबड्या शिष्यांना नमस्कार केला. तांबडे इंग्रजीतून एकमेकाला म्हणू लागले, आता पुन्हा दर्शन नाही, शेवट. आणि गुरुनंही सांगितलं बरं का, कापसे सर, आम्ही जातो आमच्या गावा, नदी वाहते, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. घोंगड्यावाला झाला का बोलून? चाले बस. घोंगड्यावाला आला, गुरु बसला माग. ए संतोष, गुरु बसला माग. लट 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 गुरु कापत होता पुराचं पाणी पाहून. घोंगड्यावाला म्हणला, प्रवचन कसा बाता हाणतो, भावसागर तरा, भावसागर तरा लेखा नदीच्या पुराला घाबरतो. मेंढ्यावाला भीती वाटते बाबा. मग माझी कंबर धर, गुरुला सांगतो कंबर धर माझी. त्याने मजबूत धरली कंबर अशी.